नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने ओल्या काजूची अंड घालून केलेली भाजी। खूप छान लागते ही भाजी, खूप टेस्टी होते, आम्हाला खूप आवडते। आम्ही दरवर्षी काजूच्या सीजन मध्ये नक्की बनवतो घरी। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे मोठं पातेलं ठेवलं गॅसवर, त्याच्यामध्ये आता तेल घातलं। इथे मी 3 ते 4 पळ्या तेल घालणार आहे याच्यामध्ये। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक मोठा असा कांदा बारीक चिरून घातला। त्याच्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। कांदा थोडासा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातला एक चिरून। कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये आता मी घातलं 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आता आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये मस्त अशी भाजून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद, 1-1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला। आता हे मसाले तेलामध्ये मस्त असे भाजून घेऊया। मसाले तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे ओले काजूगर मसाल्यामध्ये परतून घेऊया। याच्यामध्ये आता पाणी घालूया काजूगर अगोदर शिजवून घेण्यासाठी। अर्धा चमचा मीठ। आता याला छान उकळी आली। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 10 मिनिटं लो हीट वर याला शिजवून घेऊया। तर इथे झाकण काढून घेतलं मी 10 मिनिटांनंतर। आता आपण चेक करून बघूया काजूगर शिजले का। आता काजूगर शिजले, याच्यामध्ये आपण अंडी घालूया। अंडी इथे तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकता। मी इथे 4 अंडी घेतली याच्यामध्ये घालण्यासाठी। आता अंडी याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटे याला परत अंडी शिजवून घेऊया। तर 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलं। गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे आपल्याला। तर याच्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। आता ही कोथिंबीर मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। आता परत एकदा याच्यावर झाकण ठेवूया आणि 1 मिनिटभर याला वाफ काढून घेऊया। इथे बघा 1 मिनिटभरानंतर मी याच्यावरचं झाकण काढलं। मस्त अशी आपली ओल्या काजूगरांची अंड घालून केलेली भाजी तयार झाली। आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। वरून थोडी कोथिंबीर घालूया। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।